मित्रांनो, एकीकडे जागतिक बाजारात तेजीची लाट सुरू झाली होती आणि गुंतवणूकदारांना वाटत होतं की मध्य पूर्वेतील तणाव आता कमी होणार. पण अचानक एक मोठी बातमी समोर आली आहे आणि संपूर्ण चित्र पुन्हा बदललं. इस्रायल आणि लेबननमध्ये पुन्हा हल्लाच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. तेलाच्या किमती पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे आणि आता सोमवारच्या बाजारावर पुन्हा एकदा दबाव येणार का? हा सर्वात मोठा प्रश्न उभा आहे. चला संपूर्ण घडामोडी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसा अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव कमी करण्याच्या चर्चा बातम्या समोर आल्या होत्या. या बातम्यामुळे जागतिक बाजारात मोठा दिलासा मिळाला. गिफ्ट निफ्टीमध्ये जोरदार रिकव्हरी दिसली. जपान, दक्षिण कोरिया आणि इतर आशिया बाजारामध्येही चांगली तेजी पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांना वाटू लागलं की आता मध्य पूर्वेतील संकट कमी होऊ आणि तेलाच्या किमती नियंत्रणात राहतील. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आला. ज्या अटीवर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू होता, त्यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युद्धविराम. मात्र त्यानंतरही इस्रायल आणि लेबननमध्ये संघर्ष पूर्णपणे थांबलेला दिसत नाही. दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा अनिश्चितता वाढू लागली आहे. आता प्रश्न आहे, याचा शेअर बाजारावर नेमका परिणाम काय होणार? तर मित्रांनो, मध्य पूर्वेतील कोणताही अस्थिरता म्हणजे सर्वप्रथम तेलाचा बाजारावर परिणाम. कारण जगातील मोठ्या प्रमाणातील कच्च्या तेलाचा पुरवठा या प्रदेशातून होतो. जर तणाव वाढला तर कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात आणि दुसरीकडे तेल उत्पादक कंपन्यांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पुढील काही आठवडे जागतिक बाजारासाठी अत्यंत निर्णायक असणार आहे. कारण केवळ कागदावर करार होणं आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जर मध्य पूर्वेतील परिस्थिती पुन्हा बिघडली तर जागतिक बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही होणार हे निश्चित. आता सोमवारच्या बाजाराबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही गोष्टीवर सर्वांचं लक्ष असेल. पहिली गोष्ट म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती आणि दुसरी गोष्ट म्हणजे रविवार रात्रीपर्यंत मध्य पूर्वेतून येणाऱ्या नव्या बातम्या. जर परिस्थिती शांत झाली तर बाजाराची भीती कमी होऊ शकते, पण जर तणाव आणखी वाढला तर सोमवारच्या दिवशी बाजारावर दबाव आणि मोठी चढ उतार पाहायला मिळू शकतो. विशेषतः ओव्हरनाईट पोझिशन घेणाऱ्या ट्रेडर्ससाठी ही परिस्थिती अत्यंत जोखीमची ठरू शकते. मित्रांनो, सध्या बाजारासाठी सर्वात मोठा शब्द आहे अनिश्चितता आणि अशा वेळी जागतिक घडामोडीवर लक्ष ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण मध्य पूर्वेतील प्रत्येक छोटी बातमी आता थेट भारतीय शेअर बाजाराच्या दिशेवर परिणाम करू शकते. तुमच्या मते मध्य पूर्वेतील तणाव वाढल्यास निफ्टीमध्ये मोठी घसरण होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.